ध्रुव स्वतःच्या हृदयात उठणाऱ्या भावनांपासून पळत होता आणि कनक, ती तर आधीच नशिबाकडून हरलेली मुलगी होती. पण जेव्हा तिच्या ओठातून बाहेर पडलं, मला एकटं नाही राहायचं, तेव्हा सगळं बदलून गेलं. नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या कथामालेत दिलकशीमध्ये. आज आपण पाहणार आहोत भाग क्रमांक 11, जिथे ध्रुव आणि कनक यांच्या नात्याची वाट एक वेगळं वळण घेते. ध्रुवला कनकविषयी वाटणाऱ्या फिलिंग्सवर विचार करायचा नसल्याने त्याने तिला टाळणं योग्य समजलं. म्हणून तो सकाळी ऑफिसला निघत होता तर रात्री उशिराने घरी जात होता. तसं तर हे त्याच्यासाठी नेहमीचंच होतं, पण एकटा असला तर बऱ्याच वेळा बाहेर राहणारा तो कनकसाठी म्हणून रात्री परत बंगलोवर परतत होता. कनकने सुद्धा या काही दिवसात ध्रुवला न पाहिल्याने तिच्या मनात वेगवेगळे प्रश्न उठत होते. ती एक वेळ लकीसोबत जाऊन तिला लागणाऱ्या सर्व गरजेच्या वस्तू घेऊन आली होती, पण तिने फक्त तिला लागणाऱ्याच वस्तू घेतल्या, त्या व्यतिरिक्त थोडीसुद्धा शॉपिंग केली नाही. ते पाहून ध्रुवला आश्चर्य वाटलं, कारण मुली म्हटले तर शॉपिंग हा त्यांचा खूप जवळचा विषय, म्हणून त्याने तिच्यासाठी बऱ्यापैकी पैसे ठेवले होते. सोबत त्याचे काही कार्डसुद्धा ठेवले होते. कनकने जरी या काही दिवसात ध्रुवला पाहिले नसले तरी ध्रुव मात्र रात्री आल्यावर तिच्याजवळ बसून तिच्या चेहऱ्याकडे पाहत मनातल्या मनात तिच्याशी संवाद साधायचा. लग्न झाले म्हणून ही अटॅचमेंट असेल की काही अजून वेगळे, हे तो समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. या काही दिवसात फिजिकल नीड या नावाखाली त्याने कोणत्याच तरुणीला त्याच्याजवळ येऊ दिले नव्हते. ऑफिसमध्येही एकट्यात बसला असताना तो घराच्या CCTVमध्ये कनकचेच निरीक्षण करायचा. त्याला तिचे एक वेगळे ऑब्जेक्शन होते आणि तो या भावनेला कोणतेच नाव देऊ शकत नव्हता. आज मात्र न राहून त्याने त्या सोफ्यावरून तिला अलगद त्याच्या दोन्ही हातांवर उचलले. तिची झोपमोड होणार नाही याची काळजी घेत तो तिला बेडजवळ घेऊन आला. त्याने तिला बेडवर ठेवून एका बाजूने मिठीत घेतले आणि ती चुडबुडत अजून त्याच्या मिठीत शिरली. तिने त्याच्या मिठीत शिरून त्याच्या छातीवर आपले नाक घासले, पण तिच्या अशा करण्याने त्याचे हृदय मात्र जोरजोरात धडधडू लागले. नो माय एंजल, प्लीज डोंट डू धिस. तो शांत आवाजात तिचा चेहरा त्याच्या एका हातात घेऊन तिच्या गालावर अंगठा फिरवत म्हणाला. ती मात्र कुंभकर्णाच्या झोपेत होती. तिला कशाची जाग येणार? तिच्याकडे पाहत त्याने हलकी स्माईल दिली आणि तिच्या कपाळावर ओठ टेकून तिला अजून आपल्या मिठीत घेत तो सुद्धा झोपला. सकाळी कनकला जाग येताच तिने उठून एक छान आळस दिला आणि इकडे तिकडे डोळे फिरून पाहिले आणि लगेच तिने स्वतःकडे पाहत, मी इथे बेडवर कशी? मी तर सोफ्यावर झोपली होती. तिने स्वतःलाच प्रश्न विचारला. तेवढ्यात तिच्या नाकात एक छान असा सुगंध आला. तो सेंट ती ओळखू शकत होती. जेव्हा चॉपरमध्ये पहिल्यांदा ती ध्रुवच्या जवळ गेली होती तेव्हा पहिल्यांदा तिला हा सेंट आला होता आणि तो तिच्या मनात भरला होता. तिने आजूबाजूला पाहिले, पण तिला तिथे काही ध्रुव आढळला नाही. मग तिने हळूच तिच्या कपड्यांना नाक लावून पाहिले. हा सेंट तर ध्रुवचा आहे. म्हणजे नाही नाही, त्यांना मी आवडत नाही. फक्त आतूने सांगितले म्हणून त्यांनी माझ्याशी लग्न केले. ते का माझ्याजवळ येतील? एवढ्या दिवसात ध्रुवच्या लांब राहण्याला तिने त्याची नापसंती समजून घेतलं होतं. ठीक आहे ना, पहिले तर मी एकटी राहत होते आणि एखाद्या वेळेस हे एकटेपणच माझ्या नशिबात आहे. तिने परत एकदा तिच्या कपड्यांना नाक लावून खात्री केली. मी चुकून ह्या कॉटवर झोपली असेल आणि त्यामुळे त्यांच्या कपड्यांचा सेंट एखाद्या वेळेस माझ्या कपड्यांना लागला असेल. हो, हे असंच असेल. तिने स्वतःच्या मनाची समजूत काढली आणि फ्रेश व्हायला गेली. त्या दिवसांनंतर तिची रात्र तर सोफ्यावर सुरू व्हायची, पण सकाळ मात्र बेडवर संपायची. हळूहळू तिला या सर्वाचे गुपित उलगडत होते, पण त्याला काही विचारण्यासाठी तो समोर तर दिसायला हवा. तो तर रोज ती उठण्याच्या आधी गेलेला असायचा आणि ती झोपल्यानंतर परत यायचा. तिला घरात काही करायला नव्हते, त्यामुळे दिवसभर ती यूट्यूबवर वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करायची. जास्ती बोर झाले तर लकीशी बसून गप्पा मारायची, तर कधीकधी देवघरात देवाजवळ बसून तिच्या जीवनात दिलेल्या या एकटेपणावर त्याच्याशी भांडायची.
ध्रुवचे जर्मनीला जाणे फिक्स झाले. 10 ते 15 दिवस कामानिमित्त त्याला तिथेच राहावे लागणार होते. इकडच्या ऑफिसचे सर्व काम नील सांभाळणार होता, म्हणून तो आज लवकर घरी आला. रूममध्ये येताच त्याला कनक दिसली नाही, म्हणून त्याने सगळीकडे शोधाशोध केली, पण त्याला ती कुठे दिसली नाही. मग शेवटी त्याने खाली जाऊन लकीला विचारले असता लकीने ती देवघरात बसली असल्याचे सांगितले. मग ध्रुवची पावलं देवघराकडे वळली. का देवा, मीच का? माझ्याच आयुष्यात तू हे असं एकटेपण का लिहिलं आहेस? ध्रुव जसा देवघराच्या दरवाजाजवळ पोहोचला, त्याच्या कानावर कनकचे शब्द पडले. त्याने पाहिले तर ती देवासमोर तोंड करून त्याला जाब विचारत होती. तिची पाठ दरवाजाकडे असल्याने तिला दरवाजात उभा असणारा ध्रुव काही दिसला नाही. आयुष्यात आईवडिलांना सोबत घेऊन गेला, नंतर आजी आजोबांचं प्रेमही हिसकून नेलं. त्यानंतर आयुष्यात दिला तू मामा मामीचा छळ आणि त्रास. ती बोलत होती, पण तिचे शब्द ध्रुवचं काळीज चिरून जात होते. किती काय त्रास दिला त्यांनी मला, पण तरीसुद्धा एक आशा होती की कधीतरी माझ्या जीवनात सुख येईल. तू माझ्याशी इतका निष्ठुर कधीही वागू शकणार नाही. पण नाही, तो सुद्धा माझा एक गैरसमज होता. तू मला मामा मामीच्या छळापासून तर वाचवले, पण इथे या सोन्याच्या पिंजऱ्यात आणून ठेवले, जिथे माझे सुखदुःख जाणून घ्यायला, माझ्याशी बोलायला सुद्धा कोणी नाही. एक आत्याच काय ते फोन करून माझ्या हालचाल विचारते, पण तिला सुद्धा माझा त्रास सांगून मी दुःखी करू इच्छित नाही. तिचे शब्द ऐकत ध्रुवने आपले डोळे बंद केले. त्याला आता कुठे तिचा त्रास जाणवू लागला होता. एवढ्या दिवस तिच्यात गुंतायचे नाही म्हणून तिच्यापासून दूर पळणारा तो आज स्वतः तिच्या त्रासाचे कारण बनला आहे हे समजताच त्याच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू ओघळले. तुला तरी बोलून काय फायदा? जिथे माझं म्हणणारे असे माझे कोणी नाही, तर तू तरी काय करशील? पण एक सांगते, माझ्यासारखं नशीब पुन्हा कुणाचं लिहू नको. मी तरी कमीत कमी तुला दोष देऊन जगून घेते, पण दुसरी व्यक्ती अशी एकटी राहून जगू शकेल की नाही? आता मात्र तिचं बोलणं ऐकून ध्रुवला राहवले नाही. तो पटापट पाय टाकत तिच्यापर्यंत आला. तिच्याजवळ गुडघ्यांवर बसत त्याने तिच्या खांद्यावर हळूच हात ठेवून तिला आवाज दिला, एंजल. कनकने मान वळवून त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला पाहताच ते त्याच्या मिठीत शिरून रडू लागले. ती रडत त्याला म्हणाली, मला एकटं नाही राहायचं. माझा श्वास गुदमरतो आहे. अशाने एक दिवस वेळ लागेल मला. ती रडत त्याला बोलत होती. तिने त्याचं शर्ट तिच्या मुठीत गच्च धरून ठेवलं होतं. त्याने सुद्धा तिचं दुःख समजून घेत तिला आपल्या दोन्ही हातांवर उचललं आणि तसंच तिच्या डोळ्यात बघत तिला बेडरूमकडे घेऊन जाऊ लागला. लकीने मात्र दोघांकडे बघत देवाला हात जोडले आणि मनोमन आपल्या मालकाचा संसार आता सुखाचा होऊ दे अशी प्रार्थना केली. डोंट क्राय एंजल. अजून काही दिवस तू माझ्यावर विश्वास ठेव. मी सगळं ठीक करेल. ध्रुवने तिला बेडरूममध्ये त्याच्या बेडवर अलगद झोपवले आणि तिच्या जवळ बसत तिच्या डोळ्यात डोळे घालून तिला म्हणाला. त्याच्या डोळ्यात पाहून त्याच्या बोलण्यातला खरेपण ती ओळखू शकत होती. तिच्या आयुष्यातल्या एकटेपणाने तिला कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही याची चांगलीच सीख दिली होती. त्याचं बोलणं ऐकून तिने तिचे डोळे मिटून घेतले, पण त्याचं पुढचं बोलणं ऐकताच तिच्या बंद डोळ्यातही पाणी जमा झालं. बिझनेससाठी काही दिवस मला जर्मनीला जावं लागणार आहे, बट प्रॉमिस, तिथून येताना मात्र मी तुझ्या त्रासाचे उत्तर घेऊन येईल. बस थोडे दिवस अजून. तो पुढे काही बोलेल तोपर्यंत लकीने येऊन त्यांना डिनरसाठी इन्फॉर्म केले. लकीचा आवाज ऐकताच ती त्याच्यापासून उठून बाजूला उभी राहिली, मग सरळ वॉशरूममध्ये गेली. ती बाहेर आल्यावर तो सुद्धा फ्रेश व्हायला गेला. जेवतानाही दोघांमध्ये शांतताच होती. त्याला वाटत होतं तिने त्याला म्हणावं, थांब, नको जाऊ, आणि ती मात्र तिला हे म्हणण्याचा अधिकार आहे की नाही हाच विचार करत होती. तुला जर आईकडे जायचं असेल तर मी तशी व्यवस्था करायला सांगतो. जेवण झाल्यावर दोघेही थोडा वेळ बसून परत बेडरूममध्ये आले होते. बेडरूममध्येही तशीच शांतता होती. ती शांतता भंग करत ध्रुव म्हणाला, नाही, मी ठीक आहे आणि मला आता या सर्वांची सवयसुद्धा झाली आहे. तिने असे म्हणताच त्याने तिच्याकडे पाहिले तर तिच्या नजरेत एक प्रकारची उदासी त्याला जाणवली. हे बघ, मला तिथे किती दिवस लागतील ते सांगता येत नाही. मग इथं एकटं राहण्यापेक्षा आईकडे जा. ती पण सध्या तिच्या सोशल वर्कमध्ये बिझी असते. तू सुद्धा तिला त्यात मदत कर, तुझाही वेळ जाईल. त्याने तिला पर्याय सुचवला.
पण तिला अनुजांकडे जाऊन त्यांना त्रास देणं काही योग्य वाटत नव्हते. म्हणून ती म्हणाली, मी राहील इथे एकटी, काही हरकत नाही. तुम्ही तुमचे काम आरामात करा. तसे पण तुम्ही इथे असल्यावर. ती बोलता बोलता मध्येच थांबली. तिला त्याला म्हणायचे होते की तो इथे असल्यावर सुद्धा कुठे तिच्या डोळ्यांना दिसतो. पण आपण असं त्याला म्हणणं योग्य आहे की नाही यात अडकल्याने तिने तिचे वाक्य पूर्ण केले नाही. त्याला सुद्धा खरं तर तिला अनुजांकडे पाठवायचे नव्हते, कारण तिला तिथे एकटीला ठेवले तर आजीसाहेब नक्की येऊन काहीतरी गोंधळ घालतील. त्यामुळे ती इथेच राहणे त्याला जास्त योग्य वाटत होते. म्हणून त्याने तिला काही फोर्स केला नाही. त्याने जर्मनीवरून परत आल्यावर तिच्यासाठी काहीतरी करायचे ठरवले. तिचे शिक्षण कमी असल्याने तो तिला कामातही गुंतवून ठेवू शकत नव्हता. पण तिच्याकरता तिच्या आनंदाचा रस्ता नक्की तयार करणार होता. आजचा भाग इथेच संपतो. ध्रुवच्या मनात कनकसाठी वाढत जाणारी ओढ आणि कनकच्या मनातले एकटेपण आता हळूहळू एकमेकांसमोर उघड होऊ लागले आहे. ध्रुव जर्मनीला जाणार आहे, पण जाण्याआधी त्याने एक वचन दिलं आहे, सगळं ठीक करेल. हे जाणून घेण्यासाठी नक्की पाहत राहा दिलकशीचे पुढचे भाग. जर हा भाग तुम्हाला मनापासून आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे विचार मला कमेंटमध्ये जरूर लिहा. तुमच्या प्रत्येक कमेंट माझ्यासाठी खूप खास असतो. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील भाग अपलोड होताच तो सर्वात आधी तुम्हालाच पाहता येईल. तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या भागात.